लीगल ॲक्सेप्ट इन नर्सिंगमधील कायदेशीर बाबी. त्याच्यामध्ये पहिला आहे टॉर्ट्स म्हणजे नागरी चुकीचे कृत्य. आता टॉर्ट्स म्हणजे बघू, इट इज अ रॉंगफुल ॲक्ट कमिटेड अगेन्स्ट अ पर्सन ऑर प्रॉपर्टी. टॉर्ट मे बी क्लासिफाईड ॲज इंटेन्शनल अँड अनइंटेन्शनल टॉर्ट. म्हणजे काय बघा, एखादा व्यक्ती किंवा त्याच्या मालमत्तेविरुद्ध केलेले चुकीचे कृत्य म्हणजे टॉर्ट होय. आता टॉर्ट्स हे दोन प्रकारचे असतात. एक असतं इंटेन्शनल टॉर्ट म्हणजे जाणीवपूर्वक केलेले टॉर्ट्स, आणि दुसरं आहे अनइंटेन्शनल टॉर्ट म्हणजे जाणीवपूर्वक न केलेले टॉर्ट. आता आपण बघू इंटेन्शनल टॉर्ट म्हणजे जाणीवपूर्वक केलेल्या चुकीचे कृत्य. ह्याच्यामध्ये पहिला आहे असॉल्ट म्हणजे हल्ल्याची धमकी. इट इज ॲन ॲक्ट अनलॉफुल थ्रेट ऑर अटेम्प्ट टू डू बॉडीली इंज्युअर्ड टू द अनदर. एक्झाम्पल, थ्रेटन टू गिव्ह इंजेक्शन विदाऊट कन्सर्न. म्हणजे काय बघा, एखाद्या व्यक्तीला शारीरिक इजा करण्याचे बेकायदेशीर धमकी किंवा प्रयत्न. म्हणजेच उदाहरणार्थ रुग्णाच्या संमतीशिवाय इंजेक्शन देण्याची धमकी देणे म्हणजे पेशंटला धमकी देणे. विदाऊट संमतीशिवाय ऑर्डर नसतानाही इंजेक्शन देणे त्यालाच म्हणतो आपण असॉल्ट. ठीक आहे. दुसरं आहे बॅटरी म्हणजे अनधिकृत स्पर्श करणे. इट इज एनी अनलॉफुल ऑर अनइंटेन्शनल टचिंग ऑफ द पर्सन विदाऊट कन्सर्न दॅट मे ऑर मे नॉट बी कॉज हार्म. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या संमतीशिवाय केलेल्या जाणीवपूर्वक स्पर्श त्यामुळे हानी होऊ शकते किंवा नाही, त्याला आपण बॅटरी असं म्हणतो. पेशंटची परमिशन नसताना सुद्धा जाणीवपूर्वक टच करणे त्याला बॅटरी असं म्हणतात. तिसरा आहे इन्व्हेजन ऑफ प्रायव्हसी म्हणजे गोपनीयतेचा भंग. इट इज ॲन अनवॉन्टेड इंट्रूशन इन टू द पर्सन प्रायव्हेट अफेअर. म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीच्या खाजगी बाबेमध्ये अनावश्यक हस्तक्षेप करणे. म्हणजे एखाद्या पर्सनची जी त्याची पर्सनल प्रायव्हेट अफेअर असत त्याच्यामध्ये अनधिकृतपणे हस्तक्षेप करणे त्याला म्हणतो आपण इन्व्हेजन ऑफ प्रायव्हसी. चौथा आहे डिफेमेशन ऑफ कॅरेक्टर म्हणजे बदनामी. इट इज अ कम्युनिकेशन ऑफ फॉल्स स्टेटमेंट दॅट रिझल्ट इन डॅमेज टू द रेप्युटेशन ऑफ पर्सन. देर आर टू टाईप्स ऑफ डिफेमेशन. फर्स्ट वन इज लायबल. This type of defamation can take place in the front of prints, writing or picture. Second is slander, means oral. Defamation occur in the form of spoken word or false word. म्हणजे काय बघा, खोट्या विधानाद्वारे एखाद्या व्यक्तीची प्रतिष्ठा खराब करणे. बदनामीचे दोन प्रकार आहेत. पहिला आहे लायबल म्हणजे लेखी बदनामी. छापील, लिखित किंवा चित्राच्या स्वरूपात बदनामी करणे. स्लँडर दुसरा आहे स्लँडर म्हणजे तोंडी बदनामी, बोलून खोटी माहिती पसरवणे. हे असतं डिफेमेशन ऑफ कॅरेक्टर. पाचवा आहे फ्रॉड म्हणजे फसवणूक. इट इज अ डेलिबरेटेड डिसेप्शन इंटेंटेड टू द सेक्युअर अनफेअर ऑर अनलॉफुल गेन. म्हणजे काय, बेकायदेशीर किंवा अन्यायकारक फायदा मिळवण्यासाठी जाणीवबुजून फसवणूक करणे त्याला म्हणतो आपण फ्रॉड. इंट्रूशन म्हणजे अनधिकृत हस्तक्षेप. इट इज ॲन ॲक्ट इन्व्हेजिव्ह इन टू द अनदर पर्सन प्रायव्हेट अफेअर. म्हणजेच दुसऱ्या व्यक्तीच्या खाजगी बाबीमध्ये हस्तक्षेप करणे. सातवा आहे बघा पब्लिक डिस्क्लोजर्स म्हणजे सार्वजनिक प्रकटीकरण. इट इज ॲन ॲक्ट ऑफ रिव्हिलिंग सम इन्फॉर्मेशन अबाउट अ पर्सन प्रायव्हेट लाईफ. म्हणजे काय बघा, एखाद्या व्यक्तीच्या खाजगी जीवनातील माहिती सार्वजनिक करणे. म्हणजे जी पण त्याला माहिती भेटेल ती सर्व जग जाहीर करणे त्याला म्हणतो आपण पब्लिक डिस्क्लोजर. मॅलिसी म्हणजे काय बघा, द्वेषपूर्वक खोटी माहिती पसरवणे. इट इज ॲन ॲक्ट ऑफ पब्लिशिंग फॉल्स इन्फॉर्मेशन अबाउट समवन नोईंग दॅट इज फॉल्स. म्हणजे काय बघा, माहिती खोटी असल्याची माहीत असूनही ती प्रकाशित करणे म्हणजे त्याला म्हणतो आपण मॅलिसी. आता 9 नंबरचा शेवटचा अप्रोप्रिएशन म्हणजेच अनधिकृत वापर.
It's refer to the use of person name or image for unauthorized commercial use without his her knowledge. म्हणजे एखाद्या व्यक्तीचे नाव किंवा छायाचित्र त्याच्या किंवा तिच्या परवानगीशिवाय व्यावसायिक कारणासाठी वापरणे त्याला म्हणतो आपण ॲप्रोप्रिएशन.